नमस्कार. आज मी तुम्हाला ढाबा स्टाईल चमचमीत आणि झणझणीत अख्खा मसूर बनवून दाखवणार आहे. तर यासाठी मी मसूर रात्री भिजत घातले आणि दुसऱ्या दिवशी पाणी काढून बाजूला ठेवले होते. तुम्ही पाहू शकता याला छान मोड आलेले आहेत. तुम्ही मोड न काढता सुद्धा अख्खा मसूरची भाजी बनवू शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये सगळा अख्खा मसूर काढून घेतलेला आहे. आता मसूरच्या दुप्पट पाणी यामध्ये घालायचं आहे. तर मी डबल पाणी घातलेलं आहे. यानंतर अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून याला 2 ते 3 शिट्या काढून घेऊयात. आता कुकर होतोय तोपर्यंत आपण एक वाटण बनवणार आहोत. तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. तेल घालूया. इथे मी 2 उभे चिरलेले पातळ स्लाइसवाले कांदे घातलेले आहेत. कांदे चांगले गुलाबी रंग येईपर्यंत छान परतवून घ्यायचे आहेत. अख्खा मसूर बनवण्यासाठी आपण इथे एक वाटण बनवणार आहोत. तुम्ही वाटण न बनवता सुद्धा हा अख्खा मसूर बनवू शकतात. आता कांदा भाजून झालेला आहे तर आपण यामध्ये थोडे खडे मसाले घालणार आहोत. 1 चमचा जिरं, 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशेप, 2 ते 3 काळी मिरी, 2 ते 3 लवंग, 1 मोठी वेलची, 1 ते 2 हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत. त्याच्यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, असा सगळा मसाला मी छान खमंग भाजून घेतला आहे. यानंतर यामध्ये 1 वाटी किसलेलं खोबरं घातलेलं आहे. तुम्ही किसलेलं खोबरं न घालता खोबऱ्याचे तुकडेसुद्धा किंवा सुकं खोबऱ्याचा वापरसुद्धा करायचा आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून चांगला खमंग हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर या मसाल्यामध्ये एकदा तुम्ही हा अख्खा मसूर बनवून बघा. खूपच छान लागतो. अगदी मटणाची चव येते याला. तर हा मसाला आपला आता भाजून झालेला आहे. पूर्णपणे थंड करायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून हा मसाला आपण वाटून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झाला आहे. मसाला पूर्णपणे थंड करून वाटून घ्यायचा. तर आता कुकर उघडून बघूया. मी 2 ते 3 शिट्या काढून घेतलेल्या आहे. अख्खा मसूर आपला मस्त शिजला आहे, नरम झालेला आहे. हा बघा तुम्ही पाहू शकता. आता भाजी बनवायला घेऊया. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. 2 ते 3 चमचे यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या इथे मी ठेचून घेतलेल्या आहेत. 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि चांगलं खमंग वास येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. थोडीशी हिंग पावडरसुद्धा घातलेली आहे. त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतवून झाला की एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालायचा आहे आणि तो सुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो चांगला मऊ होण्यासाठी यामध्येच आपण मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. नंतर आपण मिठाचा वापर करणार नाही. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ झाला की यामध्ये मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि इथे मी 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे छान अगदी मसाला परतवून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये जे वाटण केलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि ते सुद्धा या मसाल्यातच छान अगदी कलर येईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता याला कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे. थोडंसं पाणी घालूया आणि पुन्हा मिक्स करून चांगला हा मसाला छान शिजवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता मस्त मसाला छान शिजलेला आहे. कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे. आता बॉईल केलेला अख्खा मसूर यामध्ये घालायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हा अख्खा मसूर डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता. तशा पद्धतीने भाजी बनवली तरीसुद्धा खूपच छान होते. आता चांगला याला एक कड काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता याला तर्रीसुद्धा खूपच मस्त आलेली आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनटं ही भाजी छान मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे. तर मी 7 ते 8 मिनटं छान भाजी शिजवून घेतलेली आहे. भाजी आपली मस्त तयार झालेली आहे. आता भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर घालूया. खूपच झटपट ही भाजी होते आणि खायला तर इतकी चविष्ट लागते. तुम्ही ही भाजी टिफिनसाठी बनवू शकता. झटपट बनते. मसाला न घालता सुद्धा भाजी तुम्ही बनवू शकता. पण अशा पद्धतीने वाटण करून जर तुम्ही भाजी बनवली तर ही मटणापेक्षा भारी लागते. अख्खा मसूर ही भाजी तुम्ही गरमागरम चपातीबरोबर, रोटीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. अप्रतिम चव लागते. तर झणझणीत आणि चमचमीत अशी ढाबा स्टाईल अख्खा मसूर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा
आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.